करुणा करा महिमा तुझा अपार युगंधरा क्रांतीवीरा वंदन तुला त्रिवार। पार्ट 1 हा तुम्हाला पाहून घ्यायचा आहे आणि फायनल नसेल तर त्यामध्ये आपण जे काही टेक्स्ट PLP ॲड करून जे टेक्स्ट PNG बनवले आहेत तेच आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पार्ट 2 मध्ये ॲड करून एडिट करायचे आहेत। तर एडिट करण्यासाठी जेवढं काही तुम्हाला मटेरियल आहे ते आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्या लिंकला जाऊन तुम्ही डाउनलोड करून त्याला एक्सट्रॅक्ट करून घ्यायचं आहे। तर काइनमास्टर ॲप हे ओपन करून घ्यायचं, ह्यामध्ये आपल्याला क्रिएट अ न्यू वर क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इथं जो काय ॲक्सेप्ट रेशो 16:9 तो ठेवून घ्यायचा आणि इथं नेक्स्ट वर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुम्हाला जी काही डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली त्यामध्ये झिप फोल्डरमध्ये सर्व तुम्हाला जे काही व्हिडिओचे बॅकग्राऊंड आणि प्लस तुम्हाला काही टेक्स्ट इफेक्ट असे दिलेले आहेत त्यामधला जो काही खालचा प्रकारचा बॅकग्राऊंड आहे तो अशा प्रकारे बॅकग्राऊंड आहे तो ॲड करून घ्यायचा आहे। घेतल्यानंतर इथं कट करायचं आहे। कट केल्यानंतर अशा प्रकारे जो काही बॅकग्राऊंड आहे तुम्हाला इथून पुढे असा ब्लँक बॅकग्राऊंड आहे ॲड आलेला आहे आणि यामध्ये ते टेक्स्ट आहे ते आपल्याला ॲड करायचे। तर त्या ॲड करण्यापूर्वी आपल्याला एक सेटिंग असते, त्या सेटिंगवर जायचं तुम्हाला। इथं आल्यानंतर इथं एडिटिंगच्या ऑप्शनवर यायचं इथं आल्यानंतर जो काही आपले तुम्हाला जी ड्युरेशन ठेवायची आहे फोटोची, तुमचे जी काही टेक्स्ट ॲड करणार आहेत तर त्या टेक्स्टचे तुम्ही ड्युरेशन इथं अशा प्रकारे 6 येथे ठेवून घेऊ शकता। इथं कट करून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर जो काय पहिला टेक्स्ट आहे आपला आडनावाचा टेक्स्ट आहे तो इथं तुम्हाला इथं आल्यानंतर अशा स्टॉप करून लेअरच्या ऑप्शनवर जायचं आणि इथं मीडियामध्ये जाऊन तुम्ही तो टेक्स्ट आहे सिलेक्ट करून तेच टेक्स्ट आहे तुम्हाला सर्व पिक्सल लॅबचं अशा प्रकारचं एक फोल्डर भेटून जाईल, त्यामध्ये तुम्हाला सर्व टेक्स्ट आहेत ते भेटून जातील। जो काही पहिला टेक्स्ट असून आडनावाचा तो तुम्हाला यामध्ये ॲड करून घ्यायचा। घेतल्यानंतर त्याची जी टेक्स्टची जी हे आहे आपल्याला जो फिट टू स्क्रीन करून घ्यायचा, म्हणजे स्प्लिट स्क्रीन करायचं, त्याला ओके करायचं। अशा प्रकारे केल्यानंतर बरोबर तुमचा टेक्स्ट आहे तो अशा प्रकारे येऊन जाईल। तर या टेक्स्टला आपल्याला ॲनिमेशन द्यायचं आहे। ॲनिमेशन देण्यासाठी त्या टेक्स्टला क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर इन ॲनिमेशन आहे जे की फेड द्यायचं आहे। फेडचं जे असेल ते 0.5 करून ठेवायचं आहे आणि जे काही आउट ॲनिमेशन आहे ते सुद्धा फेड करून 0.5 असं ठेवून घ्यायचं आहे। घेतल्यानंतर तो जो काय आपला पहिला टेक्स्ट आहे तो अशा प्रकारे ॲड झालेला आहे। दुसरा टेक्स्ट ॲड करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करायचं आणि इथलं जे काही पोर्शन आहे तो असा मूव्ह करायचा, म्हणजे इकडं करायचं। आल्यानंतर इथं जो काही स्टॉप होऊन जाईल, स्टॉप झाल्यानंतर परत तुम्हाला साईडला कुठेही क्लिक करायचं। क्लिक केल्यानंतर परत लेअरच्या ऑप्शनवर यायचं आणि इथं मीडियामध्ये जाऊन जे काही तुमचं फोल्डर असेल त्या फोल्डरमधले जे PNG तुम्ही टेक्स्ट बनवलेले आहेत, जर तुमचा मुलाचा जर असेल नावाचा टेक्स्ट तर तुम्ही मुलाचा टेक्स्ट ॲड करू शकता किंवा मुलीचा असेल तर मुलीचा सुद्धा ॲड करून घेऊ शकता। तर मी इथं एक आहे अशा प्रकारचा हा टेक्स्ट आहे तो इथं मी ॲड करून घेतो एक। तर ॲड केल्यानंतर त्याला थोडासा तुम्ही झूम करून घ्यायचं। घेतल्यानंतर त्याला इन ॲनिमेशन असा फेड द्यायचा आणि जे काही ॲनिमेशनची जी ड्युरेशन आहे ती 0.5 करून ठेवायची आणि जे आउट ॲनिमेशनची आहे ती सुद्धा 0.5 करून घ्यायची आहे। तर अशाच प्रकारे तुम्हाला सर्व जेवढे काही टेक्स्ट दिलेले आहेत आपण ते ॲड करून घ्यायचे। जर तुम्हाला अजून टेक्स्ट ॲड करायचे असेल तर तुम्ही टेक्स्ट आहे ते ॲड करून घेऊ शकता। तर ह्यामध्ये आपण हा टेक्स्ट आहे तो ॲड केलेला आहे। ह्याच्या आधी तुम्हाला दुसरा टेक्स्ट जर हळदी समारंभाचा असेल तर तो टेक्स्ट इथं ॲड करून घ्यायचा। जर परिणाम विधीचा असेल तर तो सुद्धा इथंमध्ये ॲड करून घेऊ शकता आणि तशाच प्रकारे तुम्ही ह्याला ॲनिमेशन आहे तो देऊन टाकायचा आहे। ॲनिमेशन दिल्यानंतर परत त्याचे काय आपल्याला दुसरा जो टेक्स्ट आहे तो ॲड करायचा आहे, जे की परिणाम स्थळचा असतो तो टेक्स्ट आपण ह्याच्यात ॲड करणार आहे। जर तुम्हाला अजून टेक्स्ट ॲड करायचं असेल तर तुम्ही टेक्स्ट आहे ते ॲड करून घेऊ शकता। अशा प्रकारे इथं जी आपण जी दिलेली आहे लेंथ आहे ती 1 मिनिटाची दिलेली आहे। जर तुम्हाला अजून वाढवायचे असेल तर तुम्ही हेच बॅकग्राऊंड आहे परत इकडं वाढवून घेऊ शकता।
तर ह्या टेक्स्टला जे आपलं शेवटचा टेक्स्ट आहे त्या टेक्स्टला आपण ॲनिमेशन इथं प्रकारे देऊन टाकायचं. अशा प्रकारे ॲनिमेशन आहे ते देऊन टाकायचं आहे. घेतल्यानंतर इथं क्लिक करायचं. जे तुमचा जो लास्टला टेक्स्ट येईन त्या टेक्स्टला तुम्हाला क्लिक करायचं आणि ह्या जे काही वरचं बॅकग्राऊंड आपण ॲड केलेलं आहे त्या बॅकग्राऊंडचं जे कट करायचं ह्या साईडचा भाग त्यासाठी आपल्याला इथं कैची चिन्हावर क्लिक करायचं आणि जो काही ट्रिम टू राईट साईड प्ले हेड तो म्हणजे या साईडचा भाग आहे तो कट होऊन जाईल. झाल्यानंतर अशा प्रकारे तुमचा जी व्हिडिओ आहे तो तयार झालेला असेल. तर ह्यामध्ये आपल्याला जे काही ॲड करायचं असेल ते जे इफेक्ट असतात जे पार्टिकल इफेक्ट आहेत ते ॲड करायचे. ते ॲड करण्यासाठी जो टेक्स्ट आहे पहिला त्या टेक्स्टवर क्लिक करायचं आणि असं मूव्ह करायचं म्हणजे तिथं स्टॉप होऊन जाईल. आणि इथं जे काय तुम्हाला दिलेलं आहे ज्या फोल्डरमध्ये त्या फोल्डरमध्येच तुम्हाला ते पार्टिकल्स इफेक्ट आहेत ते भेटून जातील. तर अशा प्रकारचे जे काही पार्टिकल इफेक्ट आहेत ते ॲड करायचे. तर ॲड केल्यानंतर त्याला जे आपल्याला द्यायचा आहे तो ब्लेंडिंग इफेक्ट द्यायचा. त्यासाठी इथं वरती साईड ते एक मेनू ऑप्शन आहे त्याच्यावर ब्लेंडिंगचं एक ऑप्शन दिसेल. त्याच्याच खालच्या इथे स्क्रीन करून करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता त्याच्यावर असा पार्टिकल ग्लोईंग इफेक्ट आहे तो येऊन जाईल. जर त्याचे साईज जर छोटे असेल तुम्ही साईज त्याची अशा प्रकारे वाढवून घेऊ शकता. घेतल्यानंतर तुमचा हा टेक्स्ट इथं एंड होतो. ह्या टेक्स्टला एंड होतो. त्याच वरच्या जी आपण ॲड केलेली पार्टिकल आहे आता ते आपल्याला कट करायची म्हणजे त्या साईडचं तेवढेच टेक्स्ट पुरतीच आपल्याला ठेवायची आहे. आता जो काही दुसरा टेक्स्ट आहे त्याला आपल्याला दुसरी जी हार्ट शेपची पार्टिकल आहे ती ॲड करायची. ॲड करण्यासाठी परत तुम्हाला टेक्स्टला ते लेअरच्या ऑप्शनवर यायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे आणि जे काय फोल्डरमधले जे हार्ट पार्टिकल इफेक्ट आहे ते ॲड करायचे आहेत. तर अशा प्रकारचा जो काही हार्ट पार्टिकल इफेक्ट आहे तो ॲड केल्यानंतर त्याला आपल्याला पहिल्यांदा इफेक्ट द्यायचा. ब्लेंडिंग इफेक्ट आहे तो इथं ब्लेंडिंग इफेक्ट भेटून जाईल. त्यावर स्क्रीन करायचं आहे. स्क्रीन केल्यानंतर अशा प्रकारे तो येऊन जाईल. जर आपल्याला इथून जो स्टार्ट करायचं आहे ते स्टार्टवर तुम्हाला इथं आणायचं. इथून स्टार्ट करायचं आपल्याला. इथून स्टार्ट केल्यानंतर त्याला ईच्या साईडची ते आपल्याला कट करायचं. कट करण्यासाठी कैची चिन्हावर यायचं आहे. जो पहिला भाग आहे तो कट केलेला आहे आणि त्याला मूव्ह करायचं म्हणजे दाबून धरायचं. दाबून धरल्यानंतर अशा प्रकारे मूव्ह होऊन जाईल तुमचं जे टेक्स्ट आहे जी इफेक्ट आपण आता व्हिडिओचा इफेक्ट ॲड केलेला आहे तो मूव्ह होऊन जाईल. अशा प्रकारे इफेक्ट आहे तो दुसरा ॲड करून घेऊ शकता. तर त्याची जी साईड आहे त्याची पोझिशन आहे ती जर आपल्याला साईडला घ्यायची तर त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर त्याची जी साईज आहे ती अशा प्रकारे वाढून घ्यायची आणि इकडं अशा प्रकारे एक मूव्ह करून घ्यायची. घेतल्यानंतर जे काय आपल्याला तुम्हाला इथे इफेक्टच आहे तो जाणून दिसून जाईल. अशा प्रकारे एक रेष आलेली आहे. तर आल्यानंतर त्याला आपल्याला इथं ॲडजस्टमेंट यायची आणि जी काही कॉन्ट्रास्ट आहे ती वाढवून घ्यायची. अशा प्रकारे थोडी वाढवून घेतल्यानंतर तो थोडाफार इफेक्ट आहे तो अशा प्रकारे जाऊन जाईल. आणि हे तुमची जी फर्स्ट तर ह्यालाच तुम्हाला काय करायचं आहे परत डुप्लिकेट करायचं. इथं यायचं आहे. जो तुमचा टेक्स्ट जिथवर असेल तिथवरच तुम्हाला हे ठेवायचं म्हणजे टेक्स्टच्या इथवर आपल्याला इथं हा टेक्स्ट आहे त्या साईडचंच आहे कट करून घ्यायचं. अशा प्रकारे घेतल्यानंतर परत ह्यालाच टेक्स्टला तुम्हाला ह्या जी आपण ॲड केलेला इफेक्ट आहे त्या व्हिडिओचा इफेक्ट आहे त्याला क्लिक करायचं आणि इथं 3 डॉटच्या ऑप्शनवर येऊन इथं डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट केल्यानंतर त्याला असं दाबून धरायचं आणि इथं साईडला मूव्ह करायचं आहे. प्रेस करून टाकून मूव्ह करू शकता अशा प्रकारे. तो दुसरा इफेक्ट आहे तो दुसरा इफेक्टला तो ॲड होऊन जाईल. अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. आणि इथं जे काही तिसरं पार्टिकल जे काही इथं असेल ते आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं. ॲड करण्यासाठी परत मीडिया लेअरवर जायचं आहे. मीडियामध्ये जायचं आहे आणि जिथं फोल्डर आहे ते फोल्डरमधली पार्टिकल इफेक्ट आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. त्याची साईज आहे ती पूर्ण वाढवून घ्यायची आणि इथं ब्लेंडिंगच्या ऑप्शनवर येऊन स्क्रीन करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर अशा प्रकारे जो इफेक्ट आहे तो येऊन जाईल. याला काहीच करायची गरज नाही. तुम्हाला फक्त थोडे साईडला याला मूव्ह करायचं म्हणजे प्रेस करून ठेवायचं आहे. प्रेस करून थोडं मूव्ह करायचं बस. बाकी काय जर तुम्हाला अशाच प्रकारचे ह्याला सुद्धा ह्या टेक्स्टला सुद्धा तुम्ही इथं ॲड करून घेऊ शकता. घेतल्यानंतर त्याची तुम्हाला जर जास्त ब्राईटनेस वाटत असेल तर त्याची जी कॅपॅसिटी ती ओपॅसिटी ती कमी करून घेऊ शकता. इथं ओपॅसिटीवर यायचं आणि जी काय 100% असेल ती थोडी कमी करून घ्यायची आहे. अशा प्रकारे इफेक्ट आहे तो येऊन जाईल. तर आपल्याला यामध्ये अजून सर्व तुमची एडिटिंग झाल्यानंतर तुम्हाला हे जे काय आपल्याला अजून यामध्ये इफेक्ट ॲड करायचे आहेत जे काही ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहेत
तर तुमची व्हिडिओ जिथं तुम्हाला एंड जात असेल तिथवर सर्व टेक्स्ट वगैरे ॲड करून इफेक्ट देऊन तुम्ही अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ आहे तो बनवून घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला पार्ट 1 हा तुला कंप्लीट बघायचा आणि पार्ट 2 सुद्धा पूर्ण बघायचा आहे. तर अशा प्रकारे झाल्यानंतर आपल्याला ही फाईल आहे ती एक्सपोर्ट करायची. तर आपल्याला यामध्ये जे काय आपण सॉन्ग ॲड करणार आहे ते सॉन्ग आहे तुम्ही इथं सुद्धा ॲड करू शकता किंवा आपण नेक्स्ट स्टेप आहे त्यामध्ये सुद्धा ॲड करून घेऊ शकता. तर ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचे आहेत आपल्याला. तर या व्हिडिओला आपण आधी एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. एक्सपोर्ट करण्यासाठी इथं वरती तुम्हाला एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे एक्सपोर्टचं. जर FHD 1080 ठेवून घ्यायचं आहे आणि जी काही इथं बिट रेट आहे ती 10 ठेवून इथं सेव्हच्या बटनवर क्लिक करायचं आहे जेणेकरून तुमची जी फाईल आहे व्हिडिओ आहे तो सेव्ह तर ह्या व्हिडिओची तुम्हाला प्रोजेक्ट फाईलसुद्धा भेटणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय टार्गेट आहे कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता आपली फाईल आहे ती एक्सपोर्ट झालेली आहे. तर आपल्याला दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. ते फिल्मोरा नावाचं एक ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे. जे काय आपलं सेकंड ॲप्लिकेशन आहे दुसरं ॲप्लिकेशन ते फिल्मोरा गो नावाचं ॲप्लिकेशन आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. तर यामध्ये आपल्याला जे काही इफेक्ट ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहेत ते ॲड करायचे. तर इथं न्यू प्रोजेक्टवर क्लिक करायचं आणि आता तुम्ही जिथं जी एक्सपोर्ट केलेली फाईल आहे ती यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. म्हणजे त्याला सिलेक्ट करायचं आणि सिलेक्ट केल्यानंतर इथं नेक्स्ट करून घ्यायचं आहे. नेक्स्ट करून घेतल्यानंतर जी प्रोजेक्ट फाईल आहे ती अशा प्रकारे ॲड होऊन जाईल. तर इम्पोर्टसाठी तुम्हाला एवढे टाईमसुद्धा लागू शकतो. तर ही फाईल आहे आपली डायरेक्ट ॲड केलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला जे काही ॲड करायचं आहे ते पहिलं म्युझिक ॲड करायचं आहे. म्युझिक इथे तुम्हाला ॲड माय म्युझिकवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं सर्व तुमच्या फाईल आहे त्या म्युझिकच्या इथं येऊन जाईल. त्यामधले तुम्हाला सिलेक्ट करून यामध्ये ॲड करून घेऊ शकता. तर मी इथं डायरेक्ट सर्च करणार आहे. जे काय आपण आत्ता म्युझिक ॲड केलेले आहे आपल्या ते म्युझिक डायरेक्ट यामध्ये सॉन्ग आहे ते ॲड करून घेणार आहे अशा प्रकारे. घेतल्यानंतर जे काय सुरुवातीला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे. घेतल्यानंतर जे काय आपल्या ट्रान्झॅक्शन इफेक्ट द्यायचे आहेत जिथं आपली इमेज आहे ती ब्लँक होती तिथं आपल्याला जे ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहेत ते द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे इथं समजा अशा प्रकारे इथं स्टॉप करायचं. स्टॉप केल्यानंतर इथं तुम्हाला त्या वरच्या व्हिडिओला क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं जे ट्रिमचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं म्हणजे जे ट्रिम होऊन जाईल म्हणजे कट होऊन जाईल. कट झाल्यानंतर जे काय मधलं वाईट दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहेत ते दिसून जातील. तर जे काय फेड आहे फेड अशा प्रकारचा एक ट्रान्झॅक्शन इफेक्ट आहे तो तुम्ही इथंच देऊ शकता किंवा इथं फ्लॅशचा इफेक्ट आहे तो सुद्धा देऊ शकता. जर फ्लॅशचा इफेक्ट दिला तर अशा प्रकारे तुम्ही इफेक्ट दिसून जाईल. त्याला अप्लाय करायचं आहे म्हणजे इथं ओके करायचं आहे. परत जे काय दुसरं आपल्याला द्यायचं आहे तो इथं द्यायचं आहे. अशा प्रकारे इथं देऊ शकता. इथं स्टॉप करायचं आहे. स्टॉप केल्यानंतर व्हिडिओला क्लिक करा ट्रिम करा आणि ट्रिम केल्यानंतर साईडला कुठेही क्लिक करायचं परत त्याच्यावर क्लिक करायचं आणि जो काही इथं फेडचा इफेक्ट देऊ शकता अशा प्रकारे किंवा फ्लॅशचा सुद्धा इफेक्ट देऊ शकता. त्याचं ड्युरेशन आहे ते सुद्धा अशा प्रकारे इथं वाढवून घेऊ शकता. 2 सेकंद ठेवायचं आहे आणि इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर अशा प्रकारे येऊन जाईल इफेक्ट. आणि जो काय तिसरा इफेक्ट आपल्याला ॲड करायचा आहे तो जो हा टेक्स्ट आहे आपला ब्लँक होतं तिथं आपल्याला इथं ब्लँक होतं तिथं स्टॉप करायचं. स्टॉप केल्यानंतर इथं ट्रिम करायचं कट करायचं आहे. कट केल्यानंतर त्याला परत त्या टेक्स्टला क्लिक करायचं आणि जो काय आपण एक पेज रोलचा तुम्हाला याच्यामध्ये आपण इफेक्ट एक दिलेला होता त्यामध्ये तो ॲड करायचा आहे आपल्याला. यामध्ये तुम्हाला जो काही इफेक्ट आहे तो यामध्ये सर्च करायचा आहे. पेज कर्ल नावाचा असा एक इफेक्ट आहे तो इफेक्ट आहे आपल्याला यामध्ये द्यायचा आहे. इथं इफेक्ट दिसून जाईल तुम्हाला बेसिकमध्ये जर क्लिक केला नाही तर डायरेक्ट तुम्हाला सगळ्यात लास्टला यायचं. इथं जो इफेक्ट आहे तो दिसून जाईल. तो इफेक्ट आहे आपल्याला यामध्ये द्यायचा आहे. त्याची जी ड्युरेशन आहे 1.5 सेकंद करून घ्यायचं आणि ओके करायचं आहे. अशा प्रकारे तो इफेक्ट आहे तो येऊन जाईल. आता दुसरा इफेक्ट आहे तो परत ॲड करायचा ट्रान्झॅक्शन. जो काय आपल्याला दुसरा इफेक्ट ॲड करायचा आहे तो टेक्स्ट एंड झाल्यानंतर म्हणजे इथं ॲड करायचा आहे. इथं तुम्हाला स्टॉप करायचं. स्टॉप केल्यानंतर वरच्या ज्या व्हिडिओला क्लिक करायचं आणि इथं ट्रिम करून घ्यायचं कट करायचं. कट केल्यानंतर इथं जो मधला भाग आहे त्याला सिलेक्ट करून इथं तो झूमचा इफेक्ट असेल झूमचा इफेक्ट त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. अशा प्रकारे झूमचे इफेक्ट आहेत त्यामध्ये बरेच इफेक्ट दिले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार जे इफेक्ट आहेत ते ॲड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारचा इफेक्ट असतो तो सुद्धा ॲड करून घेऊ शकता. तशाच प्रकारचे जेवढे आपल्या टेक्स्ट एंड होतं त्या एंडच्या टेक्स्टला तुम्हाला इथं स्टॉप करायचं आहे. इथं स्टॉप करायचं व्हिडिओला क्लिक करायचं ट्रिम करायचं आहे
परत ते जे काही मधल्या भागाला क्लिक करायचं आणि जो काही तुम्हाला इफेक्ट आवडेल तो इफेक्ट तुम्ही याच्यामध्ये देऊ शकता. अशा प्रकारे त्यामध्ये भरपूर इफेक्ट दिलेले आहेत. त्या इफेक्टनुसार तुम्ही कोणताही जो आवडायचा असेल तो तुम्ही ॲड करून घेऊ शकता. घेतल्यानंतर तुम्हाला ही फाईल आहे ती एक्सपोर्ट करायची. तुमची सर्व फाईल एडिटिंग झाल्यानंतर जिथं तुम्ही सर्व ट्रान्झॅक्शन इफेक्ट दिल्यानंतर ती फाईल आहे तुम्हाला एक्सपोर्ट करायची म्हणजे सेव्ह करायची. सेव्ह करण्यासाठी वरती इथं एक्सपोर्टचा ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि तुमचा जो काही तुम्हाला ज्या फ्रेम रेटमध्ये तुमची व्हिडिओ सेव्ह करायची ती सेव्ह करून घेऊ शकता. इथं मी 720 वर करतो. तुम्हाला HD पाहिजे नसेल तुम्ही 1080 वर ठेवू शकता आणि इथं एक्सपोर्टच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं जी फाईल तुमची व्हिडिओ आहे ती एक्सपोर्ट होऊन जाईल. अशा प्रकारे एक्सपोर्टिंगला ॲड होऊन जाईल आणि एक्सपोर्ट झाल्यानंतर तुमची जी व्हिडिओ आहे ती पूर्ण तयार झालेली असेल. तर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर मला डायरेक्ट इंस्टाग्रामला तुम्ही मेसेज करू शकता. जर तुम्हाला अशाच प्रकारची जर वेडिंग मंगलपरीने लग्नपत्रिका बनवायची असेल तुम्ही डायरेक्ट इंस्टाग्रामला किंवा माझ्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आपण असेच नवीन नवीन व्हिडिओ आहेत ते घेऊन येणार आहोत. आणि जेवढं काही तुम्हाला मटेरियल आहे ते सर्व आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेले असतात त्यामध्ये सर्व भेटून जाईल.